गजर असा आहे की आजची तरुण मंडळी, तरुण मुलं, तरुण मुली ह्या गजराच्या माध्यमातून त्यांच्या दृष्टिकोनातून थोडंसं प्रबोधन केलेलं आहे. म्हणजे आताची जी पिढी, आताची जी मुलं आणि मुली, हे जे काय वातावरण चाललेलं आहे त्याच्यातून कसं निघून जायचं ते मी आवर्जून सांगतो सर्वांना की ते माझ्याकडून मुलीप्रमाणे असतील, माझ्याकडून नाती असतील आणि इतर माझे भाऊ मित्र म्हणजे यंग मंडळीसाठी तुम्ही आम्ही गेलेल्या व्हायच्यात ना. आता तो आपला विषय नाही आणि आता आमच्याकडे पण बघणार भजनात तेवढेच होते, बाकी काही इकडे फोकसिंग नाही. तर ह्या गजराच्या माध्यमातून मी प्रत्येकाला म्हणजे या शहरी नवरा ही परिस्थिती बदलण्यासाठी म्हणजे बदल करण्यासाठी मी हे तुम्हाला सांगतोय. पण गावातील समृद्ध हे जे आपलं जीवन आहे म्हणजेच कोकण, हा आपला कोकण किती आनंद आहे बघा. असा भाग शहरात नाही हो आनंद. ही सगळी दुर्गुण, सगळी सगळा वायू, सगळं वायू श्वसन क्रिया चांगली नाही तिकडे. हागी स्वच्छ हवा, चांगलं जीवन, समृद्ध जीवन होते. हे नशीब बदलण्यासाठी तुमचे भाऊ म्हणा, मित्र म्हणा, नवरे म्हणा, गाव सोडून शहरात जातात. गाव सोडून शहरात जातात कशासाठी? त्या मुलीसाठी. कारण मुली कोण देत नाही, मुली कोण देत नाही. आता गाव बघा, प्रत्येक गावागावातून बघा. आता गणपतीचे 1.5 दिवसाचे लोक, 5 दिवसाचे लोक, 7 दिवसाचे लोक, 11 दिवसाचे लोक, क्वचित 21. त्याच्यातून मधून ते भार चालू होतात. त्याच्यातून आलेली मंडळी ते आले, टाळी खोलल्याने, झाड लोट गेल्याने, गणपती घालून बसवल्याने की त्या प्रत्येकाच्या क्रमवार घेऊन पोचवल्याने, लॉक मारल्याने ती परत ते आपल्या परदेशी. आपल्याला कोकण जिवंत जर ठेवायचं असेल, हे कोकण समृद्ध जर बनवायचं असेल तर आपण ह्या ज्या वाडवडिलांच्या काही चालीरीती आहेत त्या कोकणी माणसांनी जपल्या पाहिजे. आपला कोकण टिकवला पाहिजे, परक्यांच्या स्वाधीन करू नका. एवढीच नम्रतेची तुम्हाला सगळ्यांना. याचं सगळं मी ह्या गजरातून उल्लेख केलेला आहे. काय तरुण चालला गाव सोडून मुंबईला, बरोबर आहे ना? यंग मॅन, तरुण म्हणजे यंग मॅन. काय तरुण चालला गाव सोडून मुंबईला, वारवेळीच सावधान तुम्ही सर्वांनी, वारवेळीच सावधान परका आहे ओ टपलेला. वारवेळीच सावधान
नांदाच्या गोणी टाकतो तिथंच आणि हा पल काढतो. पोरगी गावात जावी ना आणि पोरगी मिळणार नाही. पोरगीची अट काय? नवरा मुंबईवाला हवा, त्याचा ब्लॉक हवा. आता ब्लॉक काय 10,000 की 5,000 घालते. आपलं 2 टायमाचं हे कसं मिळतं ना, एवढं पदार्थ वस्तू आणि निवारा, याच्या पलीकडे काय काही नव्हता हो. आता हे आम्ही 73, 74, 75 आता काही का जवळ हो. हे बी देण्याचे पैशाची राहावी चित्ती असतो घ्यावे समाधान. प्रत्येकाला आई वडिलांनी हा जन्म दिलेला आहे. त्या परमेश्वराने विठ्ठल पुंडलिकाने भक्ती केली पांडुरंगाची आणि प्रत्यक्ष त्या लक्ष्मी नारायणाला या भूतलावरती आणणारा एकच भक्त पुंडलिक. कशाच्या जोरावर? त्या भक्तीच्या जोरावर. म्हणजे आपले जिवंत आई वडील आहेत, त्यांचं दर्शन घेणार म्हणून तू सकाळी कशाला ती मुंबई कशाला काय हवं. आता आम्ही गेलो आहोत, आता आम्ही बाहेर पडलो आहोत. आमचं खूप आयुष्य होता परमनंट, यांना चाकरी बिकरी काही केलेली नाही. मुळसूच पिंड अगदी खाऊन पिऊन मस्त. काय माहिती नाही, माझं गुरु असतो आपण काय पेटीच्या सुराने नेणारा पहिलं माणूस जळवायचा. पण कर्म योगा आम्ही ऑपोजिट बसला. पण काय व्हायचं ते ना, माझ्या नशिबी ते नाही. नोकरीचा व्यवसाय, नोकरीचा टायमिंग बदली झाला म्हणून मी 5 वाजले जाण्या येण्याचा टाइम माझा जमेना. नंतर मग कदम वागले आले ते जवळ दादरला आणि हे बिर्ला पाटला बुवा स्वतःच्या पैशाची तिकीट काढून आता घेऊन गेल्या. तुमचा बरोबर टीव्ही नाही किती उदार मनाचा माणूस असा बघा माझो भाव. मी आदर करतो त्यांचा. आता काय म्हणून घेतो का सांगायचं मुंबईवाला मग करणार काय?
त्याच्याशिवाय कोकणी माणूस नाही भेट. आता ते हिरार, सोपारा, दिवा, दिव्याच्या डोंगरावर काही माणूस जाऊन आपला संसार काढतात. आणि किती 20% मुंबईमध्ये खाऊन पिऊन म्हणूया कोकणी 20%, आणि 80% 12,000, 15,000, 20,000 अशा नोकऱ्या करतो मुंबईला. मुंबई पकडली, पुन्हा पकडला, का हो काहीतरी चुकतंय, आपलं काहीतरी चुकतंय. एवढा उत्पन्न घेण्यापेक्षा इथं जर तुम्ही राहिलात तर त्याच्या 1.5 पटीने तुम्ही कमवून आपला सुखाचा संसार तुम्ही करू शकता. लालबागचो कोकणी खरी गेलो काय समजत नाही लोकांची. बस काय गो लालबागला सगळे गुजराती, मारवाडी हे सगळे भरले, जागा तुमची, भांडी कसा आमची, असे सांगतात ते. तेव्हा हे लटकणं जीवन बघा ना, तुमचं जीवन जरी तुम्ही तुमच्या शेतात सायकल म्हणा, 2 व्हीलर म्हणा, पाठदिशी गेलो पाठदिशी गेलो, किती चांगलं चालत गेला, चालत आला, असलं धोको नाही, धावून पडलो. व्यवसाय मिळवतो, उद्योग मिळवतात, आम्हाला का मिळत नाही? आमची गावं रिकामी झाली, आमची घरं रिकामी झाली, गावात राहायला तरुण नाही, गावाचे वृद्धाश्रम झाले, म्हणजे आपलं काहीतरी इथं चुकतंय. बघा, अजून वेळ गेलेली नाही, आपलं काहीतरी
शिक्षण देऊन इथल्या मातीशी, या कोकणातल्या मातीशी एकरूप होतात, शिक्षण चांगलं देतात, कोकणातील गावं सोडत नाही आणि कोकणातल्याच मुलीशी विवाह करत राहतात. असं ते हे उपरे आपलं जीवन जगतात. म्हणजे आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय, ते शोधून काढलं पाहिजे आणि ते दुरुस्त केलं पाहिजे. म्हणून म्हणतो सणांचा राजा गणेश चतुर्थी उत्सव आचरे गावाचा. सणांचा राजा गणपती बाप्पा आहे आचरे गावाचा, गावाचा, गावाचा. साऱ्या कोकणात डंका आचऱ्या गावाचा.